हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज तुमच्यासाठी महाशिवरात्री स्पेशल उपवासाची कचोरी घेऊन आले आहे। चला तर मग आपण साहित्य बघूया। एक वाटी साबुदाणा मी थोडासा मिक्सरला फिरवून तो अर्धा तास भिजत घातलेला आहे। बटाटे 3, जिरा पावडर, लाल तिखट, थोडेसे शेंगदाणे भाजून त्याचे दोन साल काढून त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे। आलं आणि मिरचीचा ठेचा आहे, मीठ, लिंबू आणि कोथिंबीर। आता हा आपण साबुदाणा जो बारीक करून घेतलेला आहे तो अर्धा तास भिजत ठेवला होता। आता तो आपण चांगलं त्याला असं मिक्स करून घ्यायचा हाताने। करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये एक बटाटा आपण किसून घालणार आहोत। म्हणजे बटाट्याने आपल्या ह्या बॅटरला, ह्या पिठाला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला हा बटाटा ऍड करायचा आहे त्याच्यामध्ये। आता हे आपण हाताने मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। अशा पद्धतीने बटाटा आणि साबुदाणा असा एकत्र करून घेतलेला आहे आपण। आता त्याच्यामध्ये हे आपले ड्राय मसाले टाकायचे आपल्याला। त्याच्यामध्ये ही जिरा पावडर, तर कोण जिरा पावडर काही जण उपवासाला खात नाहीत तर त्यांनी ते स्किप केलं तरी चालतंय। थोडासा लाल तिखट आणि थोडं मीठ। हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं चांगल्या पद्धतीने। अशा पद्धतीने हा आपण साबुदाणा आणि बटाट्याच्या पिठाचा गोळा तयार करून आपण साईडला ठेवून घेऊया। आता सारणाची तयारी करूया आपण। तर सारणासाठी आपण हे बटाटे अगोदर किसून घेऊया चांगले। हे आपण बटाटे किसून घेतलेत। आता त्याच्यामध्ये मसाले ऍड करूयात आपण थोडे थोडे। हे जिरे पावडर आहे, जे कोण खात नसेल त्यांनी स्किप करा। थोडं लाल तिखट, थोडेसे भाजलेले शेंगदाणे, आलं आणि मिरचीचा ठेचा आणि हे कोथिंबीर आणि हे मीठ चवीप्रमाणे आणि हा अर्धा लिंबू त्याच्यामध्ये पिळायचा। आता हे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जे टाकलेले आहेत ते आपण आता सगळे मिक्स करून घेऊया चांगले। आता हे आपलं बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे, चांगलं मिक्स करून तयार झालेलं आहे। आता हे आपण मगाशी जे साबुदाणा आणि बटाट्याचं जे पीठ तयार करून ठेवलं होतं गोळा, त्याच्यातला एक छोटासा गोळा घेऊन त्याची व्यवस्थित अशी पारी तयार करून घ्यायची। अगदी व्यवस्थित अलगद हाताने करून घ्यायची। थोडे क्रॅक जातात त्याला पण व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता जे आपण सारण तयार करून घेतलंय त्याचा छोटासा गोळा करून व्यवस्थित रॅप करून घ्यायचं। दाबून हलक्या हाताने व्यवस्थित तो पारीचा ती कचोरी तयार करायची आपल्याला। ही कचोरी आपली तयार आहे। आता त्याला आपण 2 पॉलिथिनचे पेपर घेतलेले आहेत छोटे छोटे। आता त्याच्यावरती आपण ते ठेवून प्रेस करायचे, जेणेकरून त्याला अगदी परफेक्ट असं कचोरीचा शेप येईल। त्यासाठी आपण थोडंसं वरून पॉलिथिनच्या पेपरने थोडं प्रेस करून घ्यायचं। परफेक्ट, आता ही आपली परफेक्ट कचोरीचा शेप झालेला आहे, परफेक्ट कचोरी झालेली आहे आपली। आणि आता हे आपण फ्राय करून घ्यायचं आहे। तर तेल गरम करून घ्यायचं, अगोदर गरम करून घ्यायचं आणि नंतर ना गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये तळून घ्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतं। लगेच हलवायचे नाही आहेत कचोऱ्या, आपल्याला थोडासा वरून तेल शिंपडायचं।
2-3 मिनटं अशीच एक साईड पूर्ण फ्राय करून घ्यायची, नंतर मग बाजू पलटायची. 2 मिनटं झालेत आपण कचोरी टाकलेले, आता ते पूर्ण फ्राय झालेली आहे बघा, खाली एकदम चिकटलेली नाही काय नाही. आता दुसरी बाजू पलटून घेऊया आपण आणि आता हे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे. अशा पद्धतीने आपली उपवासाची कचोरी तयार झालेली आहे. फायनल लुक बघा त्याचा. आणि हे क्रिस्प पण किती क्रिस्पी झाली आहे, तसेच आतून पण मस्त अशी फिलिंग्स आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. बाय.